चला मंडळी, आज करूया अफलातून चवीचे झटपट होणारे मटार कटलेट, तेही अगदी कमी तेलाचा वापर करून। कटलेट करण्यासाठी इथं मी अर्धा किलो मटारच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। मटारचे दाणे छान ताजे आणि कोवळे आहेत। दाणे ताजे आणि कोवळे असले की कटलेट पण चवीला खूप छान लागतात। सगळ्यात सुरुवातीला कटलेट करण्यासाठी आपण एक हिरवं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इथं मी 12 हिरव्या कंच तिखट मिरच्या, 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर कोवळ्या देठांसह घेतलेली आहे। पाणी न घालता याचं वाटण करायचं आहे। मिरच्या तुम्हाला कदाचित खूप जास्त आहेत असं वाटत असेल, पण ट्रस्ट मी, हे परफेक्ट प्रमाण आहे। कटलेटचा हिरवा गार रंग टिकून राहावा म्हणून आपण लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट वापरणार नाही। हिरवं वाटण काढून घेतलेलं आहे। आता सेम त्याच मिक्सरच्या भांड्यात मटार सुद्धा दरदरीत वाटून घेऊया। मिक्सरचं जे सगळ्यात छोटं चटणी अटॅचमेंट असतं त्यात मटार वाटले तर छान दरदरीत वाटले जातात। अगदी हे असे, आमच्याकडे याला अर्ध बोबडे वाटणे म्हणतात आणि हे आपण पाणी अजिबात न घालता वाटलेले आहेत। यानंतर एका जाड बुडाच्या कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून घेऊया। गरम तेलात 1 टीस्पून जिरं चांगलं लाल करून घ्यायचं आहे। जिरं लाल झालं की यात 2 मोठे कांदे चिरून घालायचे आहेत आणि मध्यम आचेवर 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। कांदा खूप जास्त लाल किंवा डार्क ब्राऊन करायचा नाही, नाहीतर कटलेटची चव करपट लागेल। यानंतर तयार करून ठेवलेलं हिरवं वाटण यात घालायचं आहे आणि ते सुद्धा मंद आचेवर 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मी मुद्दामून कॅमेरा खूप जवळ लावलेला आहे। तुम्ही बघू शकता आपण किती कमी तेलात हा मसाला परतून घेतो आहोत। आता यात घालूया अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धणेपूड आणि 1 टीस्पून किचन किंग मसाला। तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला किंवा सब्जी मसाला घातलात तरीही चालेल। सगळं मिक्स करून घेऊया। इथे मात्र पटापट हात चालवावा लागेल, नाहीतर मसाले करपून जातील। आता यात मटारची भरड घालून मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया। 1 टीस्पून मीठ घालून पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घेऊया आणि झाकण झाकून 2 मिनिटं मंद आचेवर सारणाला वाफ देऊया। 2 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। मटारची भरड छान शिजलेली आहे। आता पुढली स्टेप करण्याआधी ही भरड रूम टेम्परेचरला थंड करून घेऊया। मटारची भरड थंड झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही छान मोकळी आहे। यात पाण्याचा अंश अजिबात नाही, हाताला चिकट लागत नाही। 2 उकडलेले बटाटे किसून यात घातलेले आहेत। तुम्ही बटाटा खात नसाल तर स्किप केलात तरीही चालेल, किंवा बटाट्याऐवजी उकडलेलं रताळं किंवा उकडलेलं कच्चं केळं घातलं तरीही चालेल। 1 वाटी भरून ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। ही आहे आपण चिवड्यात घालतो ती फुटाण्याची डाळ, याला पंढरपुरी डाळवं सुद्धा म्हणतात। अर्धी वाटी डाळव्याची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची आहे। आता ही पूड सुद्धा मटारच्या भरणमध्ये घालूया। डाळव्याची पूड कटलेटला छान बाइंडिंग देते। तुमच्याकडे डाळवं नसेल तर अर्धी वाटी बेसन कोरडं पण चांगलं खमंग भाजून घाला। 1 टीस्पून चाट मसाला आणि अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा यात घालायचा आहे। याने कटलेट छान चटपटीत होतात। अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे। मीठ आपण सुरुवातीला मटारची भरड शिजवली तेव्हा सुद्धा घातलं होतं, त्या अंदाजानेच नंतर पुन्हा थोडंसं लागेल तसं मीठ घाला। आणि आता हे सगळं हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। आंबट तिखट चटपटीत फ्लेवरफुल असे हे कटलेट अगदी नुसते खाल्ले तरीही भारी लागतात। कटलेटचं मिश्रण तयार आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून याचे तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये कटलेट वळून घ्या। मी इथं गोल शेप देणार आहे। तुमच्याकडे कुकी कटर असेल तर त्यानेही कटलेट वळून घेतले तरीही चालेल। दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण 17 ते 18 कटलेट होतील। मी हे कटलेट शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्ही डीप फ्राय किंवा एअर फ्राय केलेत तरीही चालेल। कास्ट आयर्नच्या स्किलेटमध्ये फक्त 2 चमचे तेलात दोन्ही बाजूंनी कटलेट छान खरपूस फ्राय करून झालेले आहेत। अनेक ठिकाणी या कटलेटला मटारचे कबाब सुद्धा म्हणतात। तुम्ही कटलेट म्हणा किंवा कबाब, टी टाइम स्टार्टर म्हणून करा, पार्टी स्टार्टर किंवा मुलांच्या छोट्या डब्यासाठी करा, रेसिपी एकदम खास आहे। मध्यम आचेवर दोन्हीही बाजूंनी कटलेट छान शॅलो फ्राय झालेले आहेत। आता आपण हे एका चाळणीत काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा फ्राय करून घेऊया। गरमागरम कटलेट सॉस किंवा चटणी किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही डिप बरोबर सर्व करा। खरं तर याची चव इतकी भन्नाट असते की याच्यासोबत खायला दुसरं काहीही लागत नाही।
सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राइब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।